नमस्कार मित्रांनो, रासायनिक खताबरोबरच शेणखताचाही आता भाव वाढला आहे। आखाती देशामधील युद्धामुळे रासायनिक खताची टंचाई निर्माण झाली असून किमतीही मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्याची मोठी पंचायत झाली आहे। अधिकचे पैसे मोजूनही खते उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। तर दुसरीकडे बरेच शेतकरी रासायनिक खताच्या ऐवजी जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेणखताकडे वळत आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून शेणखताच्या किमतीमध्येही वाढ झाल्याची दिसून येत आहे। शेणखताचा भाव हा मागील वर्षी 4,000 रुपये ट्रॉली होती, पण आता ती सध्या 5,000 ते 6,000च्या आसपास प्रत्यक्षात शेतकऱ्याकडून शेणखत भरण्यासाठी व जागेवर उतरण्यासाठीची वेगळी मजुरी घेऊन शेतकरी जात आहेत। शिवाय चालकाकडूनही वाहतूक भाडे वेगळे आकारले जात असल्याने ट्रॉली मागे हा भाव 7 ते 8,000च्या आसपास पोहोचत असल्याचे दिसून येत आहे। रासायनिक खताचा जमिनीवर होणारा परिणाम लक्षात आल्याने आज अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत। बाजारातील रासायनिक खताचा वापर न करता त्यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने शेणखतालाच पसंती दिली जात आहे। एका ट्रॉलीला भाव हा 5 ते 6,000वर पोहोचला आहे। गेल्या काही दिवसापासून शासन स्तरावर होत असलेल्या सेंद्रिय शेतीच्या जनजागृतीमुळे अनेक शेतकरी सध्या सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत। त्यांनी रासायनिक खताचा वापर टाळत पारंपरिक शेणखतालाच प्राधान्य दिले आहे। त्यामुळे शेणखताच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे। तसेच वाढता पशुधनाचा खर्च, पशुची घटती संख्या आदी कारणामुळे शेणखत ही प्रचंड महागले आहे। शेणखत हे खऱ्या अर्थाने जमिनीसाठी संजीवनी आहे, कारण ते मातीची सुपीकता, रचना आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते। रासायनिक खताच्या अतिवापरामुळे खराब झालेल्या जमिनींना पुन्हा जिवंत करण्यासाठी शेणखत अत्यंत महत्त्वाचे आहे। शेणखताच्या वापरामुळे पिकाच्या पांढऱ्या मुळीची वाढ जोमदार होते, जमिनीच्या सामूमध्येही बदल होतात। रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेली पिके आरोग्याला हानिकारक असल्याने सेंद्रिय शेतीकडे शेतकरी वळू लागला आहे। यामुळे जमिनीचा पोतही सुधारला जात असून शेणखताच्या वापरामुळे उत्पादन चांगलीच वाढ होताना दिसत आहे आणि फळांची चव ही स्वादिष्ट होताना दिसत आहे। धन्यवाद।